रिसेंटली आय टी इंडस्ट्रीसाठी खूपच बॅड न्यूजवर बॅड न्यूज येत आहे. तुम्ही बघितलं असेल की इन्फोसिस, गुगल लेऑफ चालायचं आहे आणि आता रिसेंटलीच मायक्रोसॉफ्टनी पण एक अनाऊन्समेंट केली आहे की आम्ही मे 2025मध्ये लेऑफ करतोय. बट ह्याच्यामध्ये लेऑफमध्ये कोण येणार आहे, डेव्हलपमेंट आहेत, मॅनेजर्स आहेत, कोण आहेत हे आपण इन डिटेल बघूयात. आणि आपण सेम कंपनीमध्ये जर असू आणि जर आपल्याला समजा लेऑफमध्ये आपण आलोत किंवा येणार आहोत किंवा यायचं असेल अशा काही जर असेल ना, तर त्यावरती आपल्याला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असेल तर आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच आय टी रिलेटेड मी व्हिडिओज घेऊन येत असतो. सो सगळ्यांना माहितीच आहे, न्यूजमध्ये खळबळ चालूच आहे आय टीमध्ये. म्हणजे दररोज काही ना काही न्यूज कोणती ना कोणती कंपनी टाकतेच आहे. तर मोठी कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट, त्यांनी रिसेंटली सांगितलं की आम्ही मे 2025मध्ये ले ऑफ करतोय. बरं, त्यांचं एक चांगलं आहे की ते डेव्हलपमेंटमध्ये ले ऑफ करत नाही आहेत. डेव्हलपमेंटमध्ये जर सगळ्याला माहीत असेल तर जे कोडर आहेत, जे कोडिंग करताय, प्रोग्रामिंग करताय, जे लॉजिक लिहित आहे त्यांना ते ले ऑफ करत नाही आहेत. मग ले ऑफ कोणाला करताय? मग ले ऑफमध्ये येत आहे मॅनेजर्स. बरं, कोणते मॅनेजर्स? जे मिडल मॅनेजर्स आहेत. म्हणजे कसं असतं ना, एखाद्या टीममध्ये कसं असतं की एक टीम आहे आणि त्यांना जे रिपोर्ट करतात मॅनेजर्स असतात. आणि ते मॅनेजर्स जर टेक्निकल नसतील तर ते आहेत समजा ते त्या ले ऑफमध्ये येणार आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये सध्याचा जो रेशो आहे तो रेशो असा आहे की 5.5 एम्प्लॉईज, म्हणजे समजा अराउंड 5 ते 6 एम्प्लॉईजच्या पाठीमागं एक मॅनेजर आहे. तर त्यांना असं करायचं आहे की जे 10 कोडर डेव्हलपर 10 डेव्हलपरच्या पाठीमागे एक त्यांना मॅनेजर ठेवायचा आहे, म्हणजे रिपोर्टिंग करण्यासाठी. बाकीचे जे आहेत ते त्यांना कट ऑफमध्ये करायचं आहे. बरं, का करायचं असं? की जो मॅनेजर टेक्निकली इनपुट देत नाही, जो मॅनेजर कोडिंग करत नाही, जो मॅनेजर डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे हस्तक्षेप म्हणता येईल किंवा मग त्या इन्व्हॉल्वमेंट नाही करत आहे, कॉन्ट्रीब्यूट नाही करत आहे कोडिंगसाठी, डेव्हलपमेंटसाठी, ते मॅनेजर फक्त मॅनेजमेंटलाच करताय, ते मॅनेजर त्यांना कट ऑफमध्ये करायचं आहे. म्हणजे काय होईल? कॉस्ट कटिंग होईल आणि दुसरं काय की इम्पॅक्ट त्यांना कमी, म्हणजे इम्पॅक्ट जास्त नाही राहणार. जर समजा कोडर म्हणा, डेव्हलपर म्हणा, ज्यांच्यावर डिपेंडन्सी आहे त्यांचं जर समजा आपण कट ऑफमध्ये केलं तर ते त्याचा इम्पॅक्ट पडेल. पण हे जे मॅनेजर्स आहेत, मिडल मॅनेजर्स, त्यांना पॅकेज पण चांगलं आहे आणि ते कोडिंग म्हणा, डेव्हलपमेंटमध्ये म्हणा, ते इन्व्हॉल्वमेंट कमी आहेत, तर त्यांचा ले ऑफ होतोय. तर मग काय? मग अशा वेळेस जर समजा तुम्ही मॅनेजर असाल किंवा तुम्हाला समजा आपण म्हणतो ना टीम लीड असाल आणि तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज कमी आहे आणि जर असेल तर तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे. आणि ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट बाब आहे. आपल्याला असं वाटतं की आपण कोडर आहोत, डेव्हलपर आहोत, आपल्याला टीम लीडर झालं पाहिजे, आपल्याला मॅनेजर झालं पाहिजे, आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजर झालं पाहिजे. आणि जर प्रोजेक्ट मॅनेजर किंवा मॅनेजरकडून अशी न्यूज येते एखाद्या कंपनीकडून की मॅनेजर्सलाच कट ऑफ करणार आहेत किंवा ले ऑफमध्ये मॅनेजर्स आपण आणणार आहोत, तर यावेळेस मॅनेजरनी काय केलं पाहिजे, तर त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे. सो फर्स्ट पॉईंट आहे, शोकेस युअर व्हॅल्यू बाय बिईंग हँड्स ऑन. जर समजा तुम्ही कोडिंग करत नाही आहेत, जर समजा तुम्ही डेव्हलपमेंटला करत नाहीत, पण तुम्ही टेक्निकल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. तुम्ही असं नाही की उद्या समजा जे डेव्हलपर आहे, जो कोडर आहे, तोच तुम्हाला काम करायचं आहे. बट जो डेव्हलपर काय करतोय, तो कोडर काय करतोय, तुम्हाला टेक्निकल नॉलेज तेवढं आहे का? तुम्ही त्यातून गेलात का? तुमचा इम्पॅक्ट किती आहे त्या ह्याच्यावरती? असं नाही, असं काही मॅनेजर असे पण आहेत की त्यांना फक्त मॅनेजमेंट चांगलं जमतं. म्हणजे मी कुठल्याही मॅनेजरच्या ह्यात नाही, आगेच नाही आहे. मॅनेजमेंटचं कसं काम असतं की मॅनेजमेंट. बट काही मॅनेजर असं असतात की ते स्वतः कोडिंग करतात, डेव्हलपमेंट करतात आणि ते मॅनेजर पण असतात. अशा मॅनेजर्सला तर कधीच म्हणजे भ्यायचे कामच नाही. पण जे मॅनेजर्स त्यांना टेक्निकल नॉलेज पण नाही आहे त्यांच्यासाठी अवघड आहे. सो माझा फर्स्ट पॉईंट हाच राहील की जर तुमची जी व्हॅल्यू आहे तो तुम्ही स्वतः करून नाही, पण तुमचा जो हँड्स ऑन आहे की हां हे काम तुम्हाला चांगलं जमतं आहे, ह्या लूप होल्स काय आहेत, हिचं टेक्निकल नॉलेज कुठपर्यंत आहे, काय केल्याने काय होतं, त्याचं प्रॉब्लेम सॉल्विंग कुठं होते, काय होते, टेक्निकल तेवढं डीपली तुम्ही गेलं पाहिजे. असं असेल ना तर ती एक चांगली बाब आहे. जर तुम्हाला नसेल येत तर ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड केल्या पाहिजे. दुसरा पॉईंट आहे की एक जे की स्टेक होल्डर्स आहेत, ओके, त्यांच्याबरोबर तुमचं एक रिलेशन आहे ना, ते स्ट्रॉंग असलं पाहिजे. जो डिसिजन मेकर आहे, जो एकदम त्याच्याकडे की डिसिजन मेकर आपण त्याला बोलू शकतो, जो तो आहे, तुम्ही त्याच्याबरोबर जसं आपण म्हणतो ना की लाईन मॅनेजर म्हणा किंवा मग एकदम जो की समजा काय म्हणता येईल त्याला, अजून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणा, स्क्रम मास्टर म्हणा, जे की एम्प्लॉई आणि क्लायंट ह्या दोघांना पण जे अटॅच करतो, त्याच्यासोबत तुमचं रिलेशन चांगलं असलं पाहिजे, त्याच्यासोबत तुमचं कम्युनिकेट चांगलं असलं पाहिजे.
तुझा काय करू शकतो, तू हा एम्प्लॉय आपल्या टीममध्ये आहे तर काय करू शकतो, ह्या मॅनेजरकडून आपले इनपुट काय येऊ शकते, त्याच्यासोबत तुम्ही जर क्लोज राहिले ना तर तो तुम्हाला म्हणजे तुमचा इम्पॅक्ट त्याच्यात त्याला दिसला पाहिजे. तर तो तुम्हाला नक्कीच जेव्हा ले ऑफ येईल ना तेव्हा तो तुम्हाला असं करेल का नाही हा एम्प्लॉय आपल्याला पाहिजे, याचा आपल्याला इम्पॅक्ट लागेल, ह्या फ्युचरमध्ये लागेल. तर असं असेल ना तर तुम्हाला तो कमी म्हणजे तो तुम्हाला ले ऑफमध्ये टाकण्याचा कमी ट्राय करेल. ओके. थर्ड पॉईंट आहे अंडरस्टँड द बिझनेस बियॉन्ड युअर रोल. तुमचा जो पण रोल असू द्या, मॅनेजरचा असू द्या, डेव्हलपमेंट असू द्या, तुमचा रोल आहे ते बिझनेस अंडरस्टँड करून घ्या. जर समजा तुम्ही मॅनेजर आहेत, फक्त मॅनेजरचंच काम करून तुम्ही मोकळं होऊ नका. तुम्ही तो तुमचा रोल समजून घ्या. तुमचा रोल काय, त्याच्यापेक्षा जास्त काय तुमची टीम तुम्हाला करून देईन. समजा तुम्ही काहीतरी एक प्रोडक्ट आहे तो तुम्ही डेव्हलपमेंटला, टेस्टिंगला तुम्ही फक्त डिलिव्हर करताय, ह्याच्या व्यतिरिक्त तुमची टीम, तुमच्या टीमकडून काय तुम्ही काढून घेताय ह्याचं थोडंसं बघा. कारण काय ना, ॲज अ मॅनेजर तुम्ही स्वतः जरी काम नाही केलं तरी पण चालतंय, बट तुमच्या टीमकडून तुम्ही कसं काम करून घेताय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हे तुम्हाला आलं पाहिजे. काहीतरी नवीन तुम्हाला समजा काही नवीन आयडियाज जरी आल्या ना, त्या आयडियाज तुमच्या टीमकडून तुम्हाला करून घ्यायच्यात. असं जर आलं ना, फक्त तुमचा रोल असा नाही की असं चला रिपोर्टिंग केलं, तुमचा टास्क दिला, तो टास्क करून घेतला, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय त्या टीमकडून करून घेताय हे जर तुम्हाला आलं ना, तरी पण तुमच्याकडे काहीतरी नवीन तुमच्याकडे गोष्टी आहेत, नवीन आयडियाज आहेत, तुम्हाला कधीच तुमच्यावरती ले ऑफची वेळ येणार नाही असं जर असेल तर. त्यानंतर गुड रिलेशन विथ मॅनेजर. आपल्या इंडियामध्ये तर सगळ्यात जास्त चालतं. आय थिंक जे बाहेरचे गेले आहेत, ऑनसाईट जे गेले आहेत, त्या फ्रेंड्सबरोबर मी कनेक्टेड आहेत, तिथे असं नाही आहे. जर तुम्ही तिथे डिबेट केली, ग्रुप डिस्कशन केलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स मांडले तुम्ही मीटिंग्स रूममध्ये, ते म्हणजे आपण जसं बोलतो ना डायरेक्टली आपण एकामेकाला ओरडतो तुमचं मत मांडण्यासाठी, किंवा माझं मत बरोबर आहे, तुमचा डिसिजन कसा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या मॅनेजरने तुमच्या एखादा कुठली गोष्ट मांडली त्याच्यावरती तुम्ही निगेटिव्ह जरी केलं ना तरी पण त्यांना काय वाटत नाही, कारण तुमचे पॉईंट्स ते म्हणतात. पण आपल्या इंडियामध्ये थोडंफार आहे. इंडियामध्ये कसं आहे ना, डायरेक्टली तुम्ही 1 to 1 डायरेक्टली डिबेट नाही करू शकत, थोडंसं होतंच. ओके. खूप कमी असे मॅनेजर्स आहेत ज्यांना 1 to 1 केलं तर मीटिंग रूमच्या बाहेर गेल्यानंतर ते डायरेक्टली म्हणजे लगेच सगळं सोडून देतात. बट आपण पण तसं असलं पाहिजे. आपण अजिबात कोणासोबत 1 to 1 जरी झालं ना तर मीटिंग रूमच्या बाहेर आल्यानंतर डिबेट आहे, टेक्निकल डिबेट आहे, तेवढ्यापुरतं आहे. तर तुमचं जे रिलेशन आहे ते मॅनेजरसोबत एकदम चांगलं असलं पाहिजे. तुम्ही सारखं तुम्ही कुठल्या पण गोष्टीत तुम्ही निगेटिव्ह करताय, सारखं मॅनेजर्सला तुम्ही चांगलं तुमचं गुड म्हणजे तुमचं नाही आहे, तुमचं बिहेवियर चांगलं नाही आहे, मॅनेजरबरोबर बोलण्याचं हे नाही आहे, तर असं जर असेल ना तर ते चांगलं नाही आहे सिग्नल. एखादी जर मॅनेजरच्या हातात पण जास्त नसतं, किंवा तुम्हाला कोणत्या टीममध्ये परफॉर्मन्स वगैरे तुम्ही चांगला असेल ते ठीक आहे, पण सगळे चांगलं करताय आणि एक कोणाला तरी कमी करायचं आहे आणि तो तुमच्यावरती नको यायला. तर जे रिलेशन आहे तुमच्या मॅनेजरबरोबर ते पण तुम्ही चांगलं ठेवा. लास्ट अँड नॉट द लिस्ट, फिफ्थ पॉईंट आहे माझा, सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे तो माझा, बी रेडी विथ युअर प्लॅन बी. खरंच तुमचा प्लॅन बी आहे ना तो तुमचा कधीही रेडी असला पाहिजे. प्रायव्हेट जॉब आहे, आपला गव्हर्नमेंट जॉब नाही आहे. प्रायव्हेट जॉबमध्ये कधीही IT इंडस्ट्री असू द्या, कुठलाही जॉब असू द्या, प्लॅन बी तुमचा रेडी असला पाहिजे काही ना काहीतरी. आणि दुसरं काय माहिती आहे का, प्लॅन बी म्हणजे कसं की प्लॅन बी म्हणजे तुम्ही लगेच काही ना काहीतरी साईड बाय साईड करायचं नाही, पण प्लॅन बी म्हणजे काय, तुमच्याकडे थोडीफार सेव्हिंग असली पाहिजे. जर ले ऑफची वेळ आली तर तुम्हाला पॅनिक सिच्युएशन नको यायला, तुम्ही काही ना काहीतरी करत असले पाहिजे. सॅटर्डे संडे तुम्हाला टाईम भेटतो, मंडे टू फ्रायडे 9 to 5 नंतर जर वेळ भेटत असेल, मला IT मध्ये कमी वेळ भेटतो, रात्री 12-12पर्यंत ऑनलाईन राहतात लोक, बट वेळ भेटत असेल तर काही ना काहीतरी करा. कारण काय अशी सिच्युएशन तुम्हाला हे कसं आहे ना, एकदा दिसतं IT पॅकेज, पण एकदा ले ऑफमध्ये गेलं ना तुम्हाला माहिती की तुम्हाला सांगू शकणार नाही. अशी सिच्युएशन बघितल्यात मी मुलांच्या, अक्षरशः 5-10 वर्षाचे कॅन्डिडेट्स रडत होते. खूप वाईट वाटतं. सो प्लॅन बी रेडी ठेवा. व्हिडिओ आवडला असेल आतापर्यंत तर लाईक करा. व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप मेहनत लागते आणि ते मला लाईकनुसार मला मोटिवेट करतं. सो तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा, जे टेक्निकली फोकस करत नाही, फक्त म्हणजे बाकीच्या गोष्टी नाही की मला पॅकेज नको पण मला मॅनेजर व्हायचं आहे, मला जास्त पॅकेज पाहिजे, मॅनेजर व्हायचे, प्रमोशन पाहिजे, ड्राय प्रमोशन पाहिजे, असे जे तुमचे फ्रेंड्स आहेत ना त्या फ्रेंड्सबरोबर मग हा व्हिडिओ शेअर करा. आणि येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.